आटपाडी बसस्थानक 9573 9572. तर या गाडीनं आपण प्रवास करणार आहोत. गाडीनं आता आपण प्रवास करणार आहोत आटपाडी ते सांगोला. बरोबर 11 वाजलेत व आपण आता आटपाडीतून निघत आहोत. हां, गाडी बऱ्यापैकी बसलेली आहे. आटपाडी बस स्थानक. आपला जो रस्ता असणार आहे त्याच्यामध्ये गाव जी लागणार आहे ते आटपाडीमधून माडगुळे, नाझरे, सांगोला व त्याच्यामध्ये नाझरेच्या पुढे गेल्यावर आपला जो मिरज पंढरपूर रस्ता आहे तो आपल्याला लागणार. अनक ढाळ टोल नाक्याची तिथं. आटपाडी हा सांगली जिल्ह्यातील एक तालुका आहे व आता इथून आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्यामध्ये जाणार आहोत. तर आपण उजवीकडे वळणार. समोर महूद पंढरपूरला रस्ता जातो. आपण उजवीकडे माडगुळे गावासाठी वळलो. आटपाडी ते सांगोला तिकीट दर आहे 60 रुपये एका व्यक्तीसाठी. आटपाडी ते सांगोला अंतर आहे 35 किलोमीटर. ही जी गाडी आहे ही एक्स हिरकणी आहे. म्हणजे अगोदर हिरकणी होती, नंतर तिला लाल परी केलेला आहे. परंतु आतील सीटा या जुन्या हिरकणी ज्या आहेत तशाच आहेत. तुम्ही आतमध्ये पाहू शकता. या ज्या निळ्या सीटा आहेत त्या हिरकणीच्याच आहेत. हां बस. जी बाग आहे ती डाळिंबाची बाग आहे. आता लहान आहे ना हे आलं माडगुळे गाव, ग्रामपंचायतीच्या बाजूला. हा मेन बस स्टॉप आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक ग. दि. माडगुळकर जे कवी
गीतकार लेखक होते. त्यांचं माडगुळ त्यांचे आटपाडी तालुक्यातील शेटफळे हे जन्मगाव आहे. डाळिंबाचं बागाचे झाकून ठेवल्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाचे उजवीकडे रस्ता शेटफळ गावामध्ये जातो. डावीकडे आपण नाझरे. तिकडून आलेले सांगोला आटपाडी. हा आला बलवडी फाटे. थोड्या वेळाने आपल्याला जरा पुढे गेल्यावर नाझरे गावच्या जिथं मानगंगा नदी लागत्या. चिक्कूची बाग उजव्या बाजूला बघू शकताय. खंडोबा मंदिर नाझरे. डावाला गाव आहे नाझरे. हा रस्ता उजव्या बाजूला चौपाटीला जातो. मगाशी पण एक चौपाटीला शेटफळेसाठी म्हटलं तो समोर चौपाटीला जातो डावीकडे. तसं गावं आतल्या बाजूला असतात. काही ठिकाणी वस्ती वगैरे झालेल्या असत्या रानातच. त्यामुळे ते आपल्याला लवकर कळत नाही गाव कुठलं हे कुठलं. हे नाझरे गाव आलं. आपण समोर पुढे वाटंबरी 9 सांगोला 19 किलोमीटर. हे गाव आहे ते नाझरे. डाव्या बाजूला आपल्या मानगंगा नदी आहे. त्याच्या पलीकडे वाझरे म्हणून गाव आहे. नाझरे व वाझरे असं गावाचे नाव आहे. इथे नाझरे मठ म्हणून प्रसिद्ध आहे. 2 गावांच्या मधून आपली मानगंगा नदी वाहते.
वाजरे गावामध्ये जातो रस्ता. आपण उजवीकडे वळणार. मुख्य बस स्टॉप नाझरे. समोरून पण गाडी आली. आटपाडी सांगोला आटपाडी 9271. विद्या मंदिर. ही जी मानगंगा नदी आहे, हा आत्ता जो पूल लागला तो हत्तीकडून जे पाणी येतं प्रवाहाचं ओढाचं ते इथं डावाला मेन नदी आहे तिथं मिळतं. तर डावाला आपल्याला मेन नदी आहे ती आपल्याला वाटंबरे गाव झाल्यावर लागते मेन नदी. तर ही जी मानगंगा नदी आहे या नदीची माहिती सांगायची झालं तर आपला वरच्या बाजूला सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्ह्याच्या वरच्या बाजूला. तिथून सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळकजाई जे डोंगर रांग आहे तिथं कुळकजाई परिसरातील श्री सीतामाता डोंगर रांगेमध्ये या मान नदीचा उगम होतो. तिथून मानगंगा नदी आंधळी धरण दहिवडीतून गोंदवले मसवड झाल्यानंतर आपल्या सांगली जिल्ह्यातील राजेवाडी जे की दिगंजी पाशी आहे. राजेवाडी तिथं पण तलाव आहे. राजेवाडीतून आपल्या दिगंजीच्या बाजूने व आटपाडीच्या बाजूने इथे येते खाली सांगोला तालुक्यातील नाझरे. इथून पुढे वाटंबरेतून सांगोल्याच्या बाहेरून पंढरपूरच्या अलीकडे जे मांजरी गाव आहे, मांजरी गाव मेथवडे, तिथून पंढरपूरमधून जे आपले भीमा नदी आलेले आहे चंद्रभागा नदीला, तिथेच पुढे गेल्यानंतर पंढरपूरच्या खालच्या बाजूला सरकोली येते ही मानगंगा नदी भीमा नदीस मिळते. अनकढाळ मठ. हा जो दिसते तो नाझरे मठ आहे व हा नाझरेचा टोलनाका अनकढाळ गावाजवळचा. इथं डावाला अनकढाळ गावासाठी रस्ता. हा आता आपला लागला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166. त्यासमोर गाव येणार आपल्याला वाटंबरे, त्याच्यानंतर कमलापूर सांगोला. जे मिरज ते पंढरपूर आपण व्हिडिओ करताना हा रस्ता दाखवलेलाच आहे.
कोल्हापूर 102, सांगोला 14 किलोमीटर. पाटंबरे गावासाठी इथून डावीकडून खाली जायचं. गाव दोन्ही बाजूला, ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण. आवरा वेगाला सावरा जीवाला. आता जी नदी लागते ती मेन मुख्य मानगंगा नदी आहे. व मगाशी जे आपले नाझरे गावापाशी लागते ते तिचं बाकीचं उपनद्या उपप्रवाह आहेत. ही आता आली मानगंगा नदी. इथून डावीकडून उजवीकडे जाते. सांगोला गावाच्या बाहेरून कडलास, मांजरी, मेथवडे, सरकोली पाणी पण सोडलेलं आहे. आता टेंबू योजनेचं आहे. ही जी मानगंगा नदी आहे या नावावरूनच हा जो आसपासचा प्रदेश आहे आपला आटपाडी, मान, खटाव, हे सांगोला याला मान देश असं म्हणतात. मान नदीवरून मानदेश असं नाव पडलेलं आहे. तसेच ही मानगंगा नदी 6 महिने वाहणारे आहे. बारमाही नदी नाही. जेव्हा पाऊस पडेल पावसाळ्यात तेव्हाच या नदीला पाणी असतं. सांगोला 7 किलोमीटर. डावीकडे वाहतूक हातनाळे. ही जी उजवीकडे दिसते ते 9404 गाड्या आहेत. सकाळी त्याच गाडीनं तासगावपर्यंत आलो. आटपाडी सांगली ते आटपाडी साईड लागले होते. आपलं कुमटा फाटीवरून तासगावपर्यंत आलो. तासगावातून आपल्याला ही गाडी भेटली कोल्हापूर आटपाडी. हे सुदगिरण आहे. डावाला सुदगिरण आहे सांगोला. डावाला बनकरवाडे. उजवीकडे सांगोलासाठी आपण या उड्डाण पुला खालून पलीकडे जायचं व परत आणखीन एकदा डावीकडे वळायचं. त्या समोरच्या पलीकडच्या रस्त्याने आहे गाडी दिसते. इथून डावीकडे वळायचं. आता समोर पुढे सांगोला. अक्कलकोट रत्नागिरी. समोर आता वरतून रेल्वे मार्ग गेलेला आहे.
उजवीकडून मिरजकडून डावीकडे पंढरपूरला गेलेला आहे. आपण खालतून जाणार. सांगोला बसस्थानक आलेलं आहे. बरोबर 12 वाजल्यात 1 तासात बरोबर आपण आटपाडी ते सांगोला असा प्रवास केलेला आहे. समोर ये आपली गाडी आटपाडी सांगोला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. ही अक्कलकोट देवगड त्याची 50-84 लातूर सांगली, लातूरवरून आली सांगली चालली कवठेमहांकाळ डेपोची. पलीकड पण पंढरपूर वगैरे लागल्यात. आतनी एक लागल्या, आतनी पंढरपूर. हे 93-78 आहे. हे पुणे वल्लभनगर लागल्या. सर सांगोला बसस्थानक. व आपण ज्या गाडीनं आलो ती आटपाडीसाठी परत लागल्या 95-72 या शेवटच्या प्लॅटफॉर्मला लागतं 6 नंबर. सांगोला बसस्थानक वेळापत्रक. अक्कलकोट चंदगड गाडी. सांगोला बसस्थानक. आपण या बाजूच्या बसस्थानकात थांबले. इकडे बसचं चित्र एकदम भारी रेखाटलेलं आहे. सांगोला नगर परिषद सांगोलातर्फे चित्र वगैरे काढण्यात आले.